माझ्या मुलीसोबत असं घडलं साहेब का तिचा नवरा दारू पिऊन आराम करत होता आणि फोन उशाशी ठेवलेला. तर तो फोन आला, तर झोपलेला नवरा म्हणून तिने फोन उचलला. फोन उचलल्यानंतर मग तो फोन दुसऱ्या बाईचा होता, त्यांनी ठेवलेल्या बाईचा. पूजा नाव आहे तिचं. तर तिने उचलला, पण ती बोलती तू कोण ग फोन उचलणारी. तर ती तिकडनं शिव्या द्यायला लागली. तर शिव्या द्यायला लागली, तिने पण एक दोन शिव्या दिल्या तिला. तू कोण आहेस जे मला शिव्या देते मलाच फोन करून. तर तो जागी झाला. जो जागी झाला तर त्यांनी बघितला नंबर बघितल्यानंतर डायरेक्ट तो फायटी लाता बिता मारा लागला पोटात डोक्यात. मग नंतर कडं काढलं, कड्याने मारलं, कड्याने डोकं फोडलं तिचं. मूळ झाली का ती मग तो दरवाजा लावून घेतला. तर कसं तरी लोकांनी दरवाजा खोलला तिथला. दरवाजा खोलून तिची सासू गेली आतमध्ये. सासू गेल्यानंतर तिने काय केलं, ती रक्त जे खाली पडलेलं होतं तिने ते मिटवायसाठी पूर्ण पुसून बिसून ती साडी फेकून दिली. आणि याच्या पहिले तिला पाठवलं होतं घरी. तर तेव्हा तिला बोलत होता का तुझ्या वडिलांनी घर ऐकलं, तिथून आपल्याला टेम्पो घ्यायसाठी 1,00,000 माग त्यांच्याकडनं. तर तिने आम्हाला काही मागायची हिंमत केली नाही. तिने काय केलं, गपचीप आली, जेवली खावली. तो पण आल्याला तर गपचीप गेले. तर तिला वापस घरी जाऊन तो त्रास द्यायला लागला. तर आम्ही तर जागा विकली तर दुसरीकडे घेतली पण आहे. तर आमचे पैसे इकडचे तिकडेच लागलेले. गणेश नगर 39 सेक्शन, गुरुद्वाराच्या समोर मॉन्टी टेलरच्या बाजूला त्यांचा रूम आहे. हो, तक्रार तर केलेली आहे. त्यांनी पंचनामा करून गेले ते काल. आज सकाळी पण आलते पोलीस. आता ते बोलतात का इथून डिस्चार्ज भेटल्यानंतर इकडं जो कागद भेटेल तो कागद घेऊन आम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करू. फोन आला होता, तिच्या सोबत आहे ना बाई ठेवले. तिचा फोन आला तर मी उचलला, तर ती मला डायरेक्ट शिव्या द्यायला लागली. तर मग मी बी शिव्या द्यायला, तर डायरेक्ट झोपेतून उठून माझा नवरा मला मारा लागला. तर तिला शिव्या का द्यायला म्हणतो. तर डायरेक्ट दरवाजा बंद केला आणि मला मारा लागला. नाही होता खूप. हाताचं कडं होतं ना, ते असं घातलं त्यांनी इथं आणि माईट पुरं मारलं माझ्या पोटावर बसून त्यांनी. 3 तारखेची पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या दिवशी. तर पेपर द्यायला पहिले म्हणे ऍडमिट हो जाऊन. हा, तर मग आता काल पोलीस लोक आलते, आज पण आलते. मग ते म्हणले आता तुमची रिपोर्ट आली तेव्हा बघू काय करायचं. पैसे पाणी, आता पप्पानी घर बी विकलंय ना, आता जास्त टाइम नाही झाला. तर तो म्हणतो जा घरी आणि पैसे माग तुझ्या पप्पांना. तर मी काय बोलत नाही यांना. तर तो म्हणतो सांगितलं का नाही तुम्ही, मागितले काऊन नाही. तर त्याच्या पाय बी मला मारत राहतो. माझी सासू बी म्हणते लग्न म्हणे काय दिलं नाही काय नाही, अशीच आली घरात घुसून. कृष्णा गणेश नगर मध्ये. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।